विजय कुमारजी कुहाड सर, तुम्हाला समजा आज संपादकीय लिहायचं असं गेस्ट एडिटर म्हणून जर तुम्हाला आम्ही ऑफर केलं, तर काय अँगल राहील तुमच्या एडिट पेजचा किंवा संपादकीयांचा? कारण दोन आत्ता नवराष्ट्राचे संपादक इथे आपल्याशी जोडून घेतलेले आणि पूर्वी सुद्धा संपादक राहिलेले आणखी काही पत्रकार आपल्यासोबत येणारच आहेत. व्हॉट विल बी युअर एडिट पेज? बेसिकली सांगितलंय की महिला साधारणतः 2010च्या इलेक्शन पर्यंत महिला या उपेक्षित होत्या. 14 मध्ये जसं अलीबाबा चालीस चोर मध्ये अलीबाबाकडे खुलजा सिलसिलची चावी मिळाली, 14 मध्ये ज्यावेळेस मांडणी केली त्यावेळेस प्रशांत किशोर, प्रशांत भूषण, अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे आणि विनोद राय ह्या 5 जणांनी मिळून 14च्या इलेक्शनची मांडणी केली आणि त्याचं बीजेपीच्या यशामध्ये परिवर्तन घडलं. ज्यावेळेस 14, थोडं मी मागे जातो इतिहासामध्ये, ज्यावेळेस 14 मध्ये बीजेपीला यश मिळालं त्यावेळेस विरोधकांना वाटलं हे तात्कालिक यश आहे. विरोधक कधी 5 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही, ते 5 वर्षापर्यंत 19 पर्यंत हे परत टिकणार नाही. बट मीनवाईल बीजेपीनी त्यांची जी आखणी करत नेली, कुठले कच्चे दुवे आहे, कुठल्या प्रकारे आपण सक्सेस मिळवू शकतो ह्या हिशोबाने, त्याच्यामध्ये त्यांना एक सगळ्यात मोठा कच्चा दुवा मिळाला, ज्याला त्यांनी पक्क्या दुव्यामध्ये कन्वर्ट केलं, ती म्हणजे महिला. कारण तोपर्यंत असं असायचं की नवरा सांगायचा बायकोला, अगं तिथे ठप्पा मारू नये, आणि ती स्त्री तिथे ठप्पा मारून यायची. आता काय झालंय की महिलांना एक इम्पॉर्टन्स देऊन बीजेपीनी महिला सुद्धा इक्वली त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील ह्या हिशोबाने फ्रंटवर आणलं, आणि त्याचा परिणाम 2020 मध्ये बिहारमध्ये आणि आता 25 मध्ये सुद्धा त्याचा परिणाम तुम्हाला दिसायला मिळतो. आता राहून राहिला दुसरा मुद्दा, युवा जरी तेजस्वी यादवच्या मागे होता तरी आजचा युवा, मी जसंच बोललोय की हा आजचा युवा मॅच्युअर्ड नाहीये. आजचा युवा ब्रेन वॉश फार लवकर करता येतं. जर का आजच्या युवाला मी 2 तास घेऊन बसलो, 2 तासामध्ये तो त्याची मतं उत्तरेकडनं दक्षिणेकडे ओढू शकतात. कारण अगोदरचा युवा जो होता त्याचं वाचन असायचं, आजच्या युवाचं वाचनच नाहीये. त्यामुळे त्याला सामाजिक परिस्थिती किंवा सामाजिक भान काय असतं एक त्याला कळतच नाही, आणि ते सामाजिक भान नसल्यामुळे कुठल्याही इलेक्शनचे होणारे समाजावर परिणाम हे त्याला कळतच नाही. जसं विकासाचा मुद्दा किंवा बेरोजगारीचा मुद्दा, युवाला जर का बेरोजगारीचा मुद्दा हा मुद्दाच वाटत नसेल तर तुम्ही युवाला काय देऊ शकता? कारण की त्याला तात्कालिक काहीतरी दिल्याच्या नंतर त्याला वाटतं की नाही, हेच माझे तारणार्थ, हेच माझे भाग्य विधाता आहेत, आणि त्या हिशोबाने जर का तो त्याला मतदार करत असेल, जर का त्याच्या मतदानाने नवीन सरकार येत असेल आणि त्याला फक्त आणि फक्त पुढच्या 5 वर्षापर्यंत आश्वासन मिळत असेल, जे गेल्या 10 वर्षात मिळत आहे तेच त्याला पुढच्या 5 वर्षात मिळणार असेल, तर अशा वेळेस ते युवकांनी विचार कुठे करायचा? त्यामुळे हा जो युवा आहे, आजचा युवा हा मानसिकरित्या सुद्धा भरकटलेला आहे. महिला ह्या थोड्याशा ग्रेडिनेसकडे गेल्या. जसं मलबे सरांनी सांगितलं की मध्य प्रदेशमधनं सुरुवात झालेली ट्रेन महाराष्ट्रात नंतर बिहारमध्ये गेली. आता हाच फॉर्म्युला पुढे सगळीकडे चालणार आहे. त्यामुळे आजच्या तारखेत मी विरोधकांना एकच सुचवू इच्छितो की 29 सोडा, तुम्ही 34चा विचार करा, आणि 34च्या विचाराने तुम्ही आता पुढचे प्लॅनिंग कराल तरच 34 पर्यंत तुम्ही बीजेपीला नमवू शकता. अदरवाईज जसं बीजेपी म्हणते की 2047, येस ऑफकोर्स 2047 पर्यंत तुम्ही बीजेपीला सत्तेच्या खाली खेचू शकत नाही. कारण ना तुमच्याकडे आज कॅडर आहे, ना तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आहे, ना तुमच्याकडे ह्या होणाऱ्या याच्यावर सोल्युशन आहे.